फुलंब्री तालुक्यातील चित्रकवाडी इथं पाल जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार अश्विनी ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचं वाटप करण्यात आले। गावातील तरुणांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी प्रभावीपणे करता यावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला। दीपावलीच्या शुभमुहूर्तावर ज्ञानेश्वर जाधव यांनी वाचनालयाचं उद्घाटन करत तरुणांना पुस्तकं देण्याचं आश्वासन दिले होते। रविवारी त्यांनी तो शब्द पाळत गावकऱ्यांसमक्ष विद्यार्थ्यांना पुस्तकं देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना ज्ञानेश्वर जाधव म्हणाले, फुलंब्री तालुक्यातील कोणत्याही गावात वाचनालय किंवा अभ्यासिका सुरू केली तरीही त्या ठिकाणी अश्विनी जाधव यांच्या माध्यमातून पुस्तके पुरवले जातील। शिक्षण हेच खरं सामर्थ्य आहे। आपल्या तालुक्यातील तरुण तरुणी शासकीय सेवेत अधिकारी म्हणून पुढे यावेत हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे। तरुणांनी व्यसनापासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि आपल्या गावाचे तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे असंही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले। या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामेश्वर पाटील गाडेकर, उद्योजक सतीश मेटे, बाजीराव गोरे, शंकर काळे, योगेश धोंडकर, सरपंच मनोहर दुधे, उपसरपंच काशीनाथ शिंदे, एकनाथराव चित्रक, समाधान शिंदे, रामेश्वर चित्रक तसेच गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। चित्रकवाडीतील हा उपक्रम शिक्षणाची ज्योत पेटवणारा ठरला असून गावकऱ्यांसह तालुक्याभरात त्यांचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे, फुलंब्री। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाहीन्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।